नमस्कार मित्रांनो महिलांसाठी अजून एक आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ती म्हणजे मित्रांनो विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या चालू आहे आणि ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण एका नवीन योजनेची घोषणा केलेली आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना एक स्वतःचा व्यवसाय चालू करता येणार आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून महिलांना 25,000 ते 50,000 रुपयाचं बेनिफिट त्या ठिकाणी मिळणार आहे। ही एक नवीनच योजना आहे, ह्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतं। या योजनेसाठी मित्रांनो सध्या विधानसभेचं जे अधिवेशन चालू आहे 2024-25चं, ह्या अधिवेशनामध्ये 86 कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मित्रांनो राज्यातील 17 शहरांमध्ये ही राबवण्यात येणार आहे सुरुवातीला आणि टप्प्याटप्प्याने पुढे चालून संपूर्ण राज्यभरामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे। आणि ह्या योजनेसाठी मित्रांनो जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा म्हणजे 21 वर्ष ते 35 वर्ष आहे आणि ह्या योजनेचं जे नाव आहे मित्रांनो ते पिंक ई रिक्षा योजना अशा प्रकारचं आहे। सरकारी अनुदानातून महिलांना ही रिक्षा देण्यात येणार आहे। महिला स्वतःच्या रिक्षा घेऊ शकतात, अनुदानातून महिलांना रिक्षा देण्यात येणार आहे आणि त्या रिक्षेच्या माध्यमातून महिला आपला स्वतःचा व्यवसाय करू शकतात। या योजनेच्या माध्यमातून महिलांना पर्यावरणपूरक एक रिक्षा घेता येणार आहे आणि त्या रिक्षेचा कलर हा पिंक असणार आहे, म्हणून ह्या योजनेचं नाव पिंक ई रिक्षा देण्यात आलेलं आहे। ही रिक्षा पर्यावरणपूरक तर आहेच, शिवाय महिलांच्या सेफ्टीसाठी ह्या रिक्षामध्ये जबरदस्त असे फीचर दिलेले आहेत। GPS सिस्टीम आहे, परत सिक्युरिटी सुद्धा आहे। अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे नवीन फीचर ह्या ई रिक्षामध्ये दिलेले आहेत आणि ह्या रिक्षाच्या माध्यमातून महिला एक आपला स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतात आणि स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतात। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने ही योजना आणलेली आहे। ह्या रिक्षाला कुठल्याही प्रकारचं पेट्रोल किंवा डिझेल लागत नाही। ही रिक्षा पर्यावरणपूरक आहे, इलेक्ट्रिक रिक्षा असणार आहे आणि ह्या रिक्षाच्या माध्यमातून महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करता येणार आहे। अशा प्रकारची पिंक ई रिक्षा घेण्यासाठी राज्य सरकार त्या ठिकाणी महिलांना अतिशय चांगल्या प्रकारचं अर्थसहाय्य करणार आहे। महिलांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी राज्य सरकारमार्फत या स्कीमची घोषणा करण्यात आलेली आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतीत अधिक माहिती दिलेली आहे। राज्य सरकार त्या ठिकाणी हे अनुदान देणार आहे आणि ते अनुदान कशा प्रकारचं आहे मित्रांनो आता बघूया। राज्य सरकार त्या ठिकाणी महिलांना 20% अनुदान देणार आहे, 20% राज्य सरकार देणार आहे, 70% बँक कर्ज देणार आहे। महिलांना फक्त त्या ठिकाणी व्यवसाय चालू करण्यासाठी फक्त 10% रक्कम हीच भरावी लागणार आहे। 10% रकमेमध्ये महिला स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतात, एक स्वतःची पिंक ई रिक्षा घेऊ शकतात आणि आपला व्यवसाय चालू करू शकतात। आणि 70% बँकेकडून जे रक्कम घेतलेली आहे ते रक्कम फेडण्यासाठी जो कालावधी दिलेला आहे तो 5 वर्ष दिलेला आहे। 5 वर्षाच्या आतमध्ये 5 वर्षापर्यंत हे कर्ज फेडता येणार आहे। ह्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी जास्त कागदपत्र सुद्धा लागणार नाहीत, बेसिक जे डॉक्युमेंट्स असतात तेवढेच लागणार आहेत। आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक अशा प्रकारचे बेसिक डॉक्युमेंट्स लागणार आहेत। 21 ते 35 वर्ष वयोगटातील महिला ह्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि आपला स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतात। महिलांना 25 ते 50,000 रुपयाचं अर्थसहाय्य त्या ठिकाणी देणार आहे किंवा अनुदान देणार आहे किंवा महिला स्वतःचा आपला एक व्यवसाय चालू करण्यासाठी बेनिफिट घेऊ शकतात या योजनेच्या माध्यमातून। आणि ह्या स्कीममध्ये सहभागी होण्यासाठी अजून एक महत्त्वाचा जो पात्रता निकष ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये कुटुंबाचं उत्पन्न हे 2 लाखाच्या आतमध्ये असावं। अजून एक महत्त्वाचा निकष म्हणजे महिला सरकारी नोकरीमध्ये नसावी किंवा आयकर भरत नसावी, अशा प्रकारचे पात्रता निकष ठेवण्यात आलेले आहेत। हे काही जास्त जाचक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले नाहीत, खूपच कमी अटी ठेवण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे मित्रांनो 25,000 ते 50,000 रुपयापर्यंतचं बेनिफिट त्या ठिकाणी महिलांना पिंक रिक्षा योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि ह्या योजनेची माहिती आपण थोडक्यात बघितली। आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। यासंबंधी आपला काही प्रश्न असेल तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा, त्यांनाही ही महत्त्वपूर्ण माहिती उपयोगाची ठरू शकते, त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल। आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील। धन्यवाद।